मालवणीत काय होते असा तुमचा आरोप आहे? एक छोटा लहान गली होती. त्या गलीमध्ये पूर्वी 80% हिंदू होते. सर्व बहुजन समाजाचे होते. हळूहळू त्याने सुरुवात केली आणि नंतर ते असा झाला फक्त 7 फॅमिली राहिली, सर्व सोडून गेले. आणि ते नमाज जर पडायच्या तो त्याने बाथरूममध्ये असेल तर बाथरूम बंद करून द्यायचं. ते नमाजमध्ये ते बाहेर येऊ शकत नाही. ते 7 महिला माझ्याकडे आली, रडली. आजपर्यंत मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे. तुम्ही पण पाठवा, त्यांच्या तुमची भेट करून देऊ. तर माझ्या विरुद्ध जे असलम शेखने ज्यावेळी सांगितलं ना, त्या आंदोलनामध्ये सर्वात पुढे ते 7 महिला होती, पण ज्या परिवारचे लोक होते. असा छेडानगर आहे. एक वेळा 100% त्यामध्ये हिंदू राहायच्या. आत्ता 98% मुस्लिम आले. ते ओपन जागे होती, त्यामध्ये मस्जिद बांधली. असं ते हळूहळू सर्व हिंदुआंनी तिथून काढून टाकला. ठीक आहे, मी राजनीतीमध्ये आहे, मला पॉप्युलरिटी पाहिजे, कोणाला दुखवायचं नाही, मी गप बसेन. हा चालेल का? सर्व गप बसेल तर कसा चालेल? हा कोणाला बोलला पाहिजे म्हणून मी बोललो. त्याची कॉस्ट पण मी भुगतली. हा फार अडचणीचा विषय. जोपर्यंत समाजमध्ये यासाठी जागृती येत नाही तोपर्यंत सक्सेस होणार नाही.